नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील सरमायाः शीलम याचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरमायाः शीलम हे समजावून घेतलेलं होतं आणि आज आपण याचा भाषाभ्यास बघूया. तर आता आपली जी 9वीची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आणि जे व्हिडिओ मी 9वीचे अपलोड केलेले आहेत ते सगळे प्लेलिस्टमध्ये आहेत, त्याच्यामुळे तिथे ते तुम्हाला लगेच सापडतील. आज आपण भाषाभ्यास बघूया. तर भाषाभ्यासामध्ये बघा, प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरत, म्हणजे माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहा. आता त्यातलं पहिलं बघा, सरमायाः कर्तव्यपालने के विघ्नाः अभवन्, म्हणजे सरमेच्या कर्तव्यपालनामध्ये कोणते विघ्न आले. आता त्याचं उत्तर आपण बघूया. पणींनी देवांच्या गायी चोरून स्वतःच्या देशात नेल्या. गायींना शोधण्यासाठी इंद्राने आधी सुपर्ण नावाच्या गरुडाला पाठवले होते, परंतु त्याने हे काम केले नाही. म्हणून इंद्राने त्याची लाडकी कुत्री सरमा हिला पणींच्या देशात जायला सांगितले. कर्तव्यतत्पर सरमा या अवघड कामगिरीवर निघाली, परंतु लवकरच तिच्या मार्गात अडचणींचा डोंगर उभा राहिला. सर्वप्रथम तिच्या वाटेत आडवी आली ती रसा नदी. बेफाम वेगाने वाहणाऱ्या रसा नदीचे पाणी खूप खोल होते. काठावरची झाडे उन्मळून टाकत ती नदी वेगाने वाहत होती. तिचा तो अफाट वेग तिने कमी करावा अशी सरमाने तिला विनंती केली. अर्थातच रसा नदीने उन्मत्तपणे ती विनंती फेटाळून लावली. जीवावर उदार होऊन सरमा पलीकडे पोहोचली. तिने ती नदी पार केली. त्यानंतर तिने प्रथम पणींना शोधले. गायींच्या शोधार्थ तिने अरण्ये, गुहा पालथ्या घातल्या. गुहेत बंद करून ठेवलेले गोधन बघितल्यावर कार्यपूर्तीच्या समाधानाने सरमा परत निघाली. तेव्हा पणींनी तिची वाट अडवली आणि अनेक खाद्यपदार्थ देऊन तिला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न असफल झाल्यावर त्यांनी तिची निंदाही केली, पण सरमा कशालाच जुमानली नाही. तर हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. सरमा कर्तव्यपालने विघ्नान कथम तरती, म्हणजे सरमेने कर्तव्यपालन करत असताना विघ्नांवर कशी काय मात केली. आता त्याचं उत्तर बघूया आपण. कर्तव्यतत्पर सेवातत्पर सरमा देवांच्या पळवून नेलेल्या गायींना शोधण्यासाठी पणींच्या देशात निघाली. हा मार्ग खूपच अवघड होता. वाटेत अडचणींचे डोंगर उभे होते, पण सरमा आपल्या स्वामीभक्तीमुळे या अडचणींवर मात करू शकली. बेफाम वेगाने वाहणारी रसा नदी जेव्हा सरमेच्या वाटेत आली तेव्हा सरमेच्या लक्षात आले की नदी पार करणे सहज शक्य नाही. तेव्हा वेग कमी करण्यासाठी तिने अतिशय नम्रपणे रसा नदीला विनंती केली. मी देवांच्या कर्तव्यपालनासाठी शुभ कार्यासाठी चालले आहे असेही सांगितले. पण एवढे सांगूनही रसा नदीने जेव्हा उन्मत्तपणे तिला दूर जाण्यास सांगितले, तिला क्षुद्र म्हणून संबोधले, तेव्हा मात्र सरमाने गर्जना केली. तिने नदीला तिचे सामर्थ्य, कर्तव्यनिष्ठा पहा असे आव्हान केले आणि ती त्या पाण्यात उतरली. जीवावर उदार होऊन तिने नदी पार केली. जेव्हा पणींनी तिला वेगवेगळ्या वस्तूंची, खाद्यपदार्थांची प्रलोभने दाखवली तेव्हा तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पणींनी केलेल्या निंदेलाही तिने उत्तर दिले नाही आणि अशा प्रकारे सर्व विघ्नांवर मात करून ती इंद्रपुरीत कामगिरी यशस्वी करून परतली. हे होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर.
आता पुढचा प्रश्न तिसरा, तो आहे पणयः सरमायाः निंदां कदा अकुर्वन्. म्हणजे पणींनी सरमेची निंदा केव्हा केली. त्याचं उत्तर बघूया. सत्यप्रिय देवांची लाडकी कुत्री सरमा देवांच्या गायी शोधण्यासाठी पणींच्या देशात गेली. गुहेत बांधून ठेवलेल्या गायी तिने पाहिल्या आणि तिचे शोधकार्य संपले. गायींचा शोध लागल्यावर ती जेव्हा परत यायला निघाली तेव्हा पणींनी तिला थांबवले. तिला दूध, दही, तूप स्वीकारण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर गोधनातील काही भागही तुला देऊ असेही सांगितले. पण सरमाने कशाकडेच लक्ष दिले नाही. मी लोभाची, मोहाची दासी नसून देवांची सेविका आहे असे तिने उत्तर दिल्यावर पणींनी तिची निंदा करायला सुरुवात केली. ते मुद्दाम म्हणू लागले की ही सरमा खराब अन्न खाते. पण सरमेने त्याकडे लक्ष दिले नाही. उलट आपले कान झाकून घेतले आणि ती सर्व वृत्तांत सांगण्यासाठी परत जायला निघाली. हे होतं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता चौथा बघूया. पणयः सरमां किमर्थं निंदन्ति. म्हणजे पणींनी सरमेची निंदा कशासाठी केली. आता याचं उत्तर बघूया. देवशुनी सरमा देवांच्या पळवून नेलेल्या गायींना शोधण्यासाठी पणींच्या देशात गेली. तिने अरण्ये, गुहा सर्व ठिकाणी गायींचा शोध घेतला आणि एका गुहेत ठेवलेल्या गायी तिला दिसल्या. आपले शोधकार्य पूर्ण झाले म्हणून सरमा परत निघाली. याआधी गायींच्या शोधासाठी आलेल्या सुपर्ण गरुडाला अनेक उपहार किंवा भेटवस्तू देऊन पणींनी वश करून घेतले होते. म्हणजेच त्याला आपल्या बाजूने करून घेतले होते. त्याचप्रमाणे त्यांनी सरमेला अनेक गोष्टींची किंवा खाद्यपदार्थांची प्रलोभने दाखवली. परंतु त्यांच्या कोणत्याच युक्तीला, प्रलोभनांना सरमा बळी पडली नाही. मी लोभाची, मोहाची दासी नसून देवांची सेविका आहे असे तिने उत्तर दिल्यावर पणींनी तिची निंदा करायला सुरुवात केली. ते मुद्दाम म्हणू लागले की ही सरमा खराब अन्न खाते. पण तरीही सरमेने काहीच प्रत्युत्तर दिले नाही. ती तिच्या कर्तव्यनिष्ठेपासून, स्वामीनिष्ठेपासून थोडीसुद्धा ढळली नाही. म्हणून पणींनी सरमाची निंदा करायला सुरुवात केली. तर हे होतं चौथ्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा, अशा प्रकारे आज आपण सरमायाः शीलम याचा भाषाभ्यास बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.